पिंगळवाडे हादरले. नव्या बंगल्यात जादू टोण्यासारखा प्रकार, अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न. नवीन बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यात अचानक 2 अंडी, 2 लिंबू आणि पूजेचे साहित्य. अंड्यांवर काळ्या रंगात काढलेले मानवी चेहरे. हा जादूटोणा की कोणीतरी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न? बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे गावातील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं, पहा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार पुन्हा एकदा समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पिंगळवाडे येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका बंगल्यात संशयास्पद वस्तू ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंगळवाडे येथील गट क्रमांक 239/2 मधील जागा तुळशीदास वेडू भामरे यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी त्यांच्या नव्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. घरमालक नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असल्याने आणि गेल्या 2 दिवसांपासून पावसामुळे बांधकाम बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी 2 अंडी, 2 लिंबू आणि पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य ठेवले असल्याचे दिसून आले. यामधील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे ठेवलेल्या अंड्यांवर काळ्या रंगाने मानवी चेहऱ्यांसारखी आकृती काढण्यात आली होती. पावसामुळे काही साहित्य विखुरले असले तरी हा प्रकार पाहून परिसरात चर्चांना उधाण आले. ग्रामीण भागात अशा घटना घडल्यास अनेक नागरिकांमध्ये भीती आणि अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कृत्यांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित घरमालक तुळशीदास भामरे यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना आवाहन करत कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, हा अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो, असे स्पष्ट केले आहे. या घटनेमागे नेमके कोण आहे आणि त्यामागील उद्देश काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही वस्तू किंवा घटनांना जादू टोण्याशी जोडण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहणे आवश्यक आहे. अशा प्रकारांमुळे भीती किंवा अंधश्रद्धा पसरू नये यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता विवेकाने वागावे. कायद्याचे उल्लंघन करणारे किंवा भीतीचे वातावरण निर्माण करणारे प्रकार आढळल्यास संबंधित प्रशासन किंवा पोलिसांना माहिती द्यावी. या घटनेबाबत तुमचे मत काय? अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी का? तुमचे मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि बागलाणसह उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींसाठी 24x7 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 24x7 न्यूजसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा.